मैशाळ बंधारा केदारनाथ मंदिर कृष्णा नदी पात्रात वाहत्या पाण्यात आढळला स्त्री जातीचा मृतदेह। मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मैशाळ बंधारा केदारनाथ मंदिर कृष्णा नदी पात्रात मध्यभागी वाहत्या पाण्यात स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला आहे। मृत व्यक्तीचे नाव दीपाली अमित खंडेकर, वय वर्ष 35, राहणार मालगाव असून गेल्या 12 दिवस मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती, परंतु आज सकाळी 10च्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला मिळाली। घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी, अधिकारी व हेड कॉन्स्टेबल मधुकर यांनी स्पेशल रेस्क्यू फोर्सला संपर्क करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने कृष्णा नदीत मृतदेह बाहेर काढून मिरज ग्रामीण रुग्णालय इथं पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे। तरी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन इथं मुलगी, आई हे दोघी मिसिंग असल्याचे 12 दिवस अगोदर दाखल करण्यात आले होते, परंतु आज दिनांक 26 रोजी सकाळी 10च्या सुमारास मिरज ग्रामीण पोलिसांनी त्या एका महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढत नातेवाईकांना तुमचेच मिसिंग मधील व्यक्ती आहे का याची चौकशी केली असता मिसिंग असलेल्या महिलेचा मृतदेह असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे, परंतु मुलगी अद्याप मिसिंगच असून तिचा शोध चालूच आहे। पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहेत। यावेळी महादेव ॲम्ब्युलन्स सर्व्हिस, स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सचिन माळी, आसिफ मकानदार, आकाश कोलप, अमीर नदाब, शिवराज टाकळे इत्यादी उपस्थित होते। आज दिनांक 26 रोजी मैशाळ बंधारा केदारनाथ मंदिरजवळ नवीन बंधाऱ्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला। ग्रामीण पोलीस स्टेशन मिरज येथून सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती मिळाली होती की अज्ञात स्त्री जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगत आहे। पाण्याला गती असल्यामुळे किती वेळ प्रयत्न करून वरती वेळ पाण्यातून बाहेर यायला लागत होतं, परंतु धाडस करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला। मृतदेहाची ओळख पटली असून मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल आहे।